नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या गणेशाला अनेक नावे आहेत, जसे की विघ्नहर्ता, लंबोदर, वक्रतुंड, गजानन, विनायक इत्यादी। नावे अनेक असली तरी गणपतीसाठी दिला जाणारा जयघोष मात्र एकच आहे आणि तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। पण गणपती बाप्पा मोरया हा जयघोष आपण का देतो याचा रंजक इतिहास या शॉर्टमधून पाहूया। गणपती बाप्पा मोरया हा जयघोष केवळ उत्सवाचा भाग नाही तर भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा गाभा आहे। बाप्पा या शब्दाचा अर्थ प्रेम आणि आदर असा होतो। तो बाप या शब्दाचा लाडिक आणि आत्मीय रूप आहे। गणपती हे सर्व देवतांमध्ये अग्रगण्य मानले जातात, म्हणूनच त्यांना बाप्पा म्हणजेच आपल्या कुटुंबातील सदस्यासारखे मानले जाते। हा शब्द भक्त आणि देव यांच्यातील आत्मीयतेचे प्रतीक आहे। मोरया या शब्दामागे रंजक कथा आहे। हा शब्द 14व्या शतकातील प्रसिद्ध गणेश भक्त मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे। इसवी सन 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते। दर गणेश चतुर्थीला ते चिंचवडहून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी येत असत। असं म्हणतात की मोरया गोसावी वयाच्या 117व्या वर्षापर्यंत या मंदिरात जात असत। अनेक कथांनुसार खुद्द गणरायानेच एका रात्री मोरया गोसावी यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिल्याचं सांगितलं जातं। दुसऱ्याच दिवशी सकाळी मोरया गोसावी चिंचवड येथील कुंडामध्ये स्नान करण्यासाठी पोहोचले। तिथं डुंबून बाहेर येताना त्यांच्या हाती गणपतीची एक लहान मूर्ती होती। याचा थेट संबंध त्या स्वप्नाशी जोडत त्यांना बाप्पानं दर्शन दिल्याचं म्हटलं गेलं। यानंतर मोरया गोसावी यांनी ही मूर्ती मंदिरात स्थापित केली आणि इथंच त्यांची ही समाधी बांधण्यात आली। गणपतीचं हे मंदिर आज मोरया गोसावी या नावानं ओळखलं जातं आणि तेव्हापासूनच आत्तापर्यंत गणपतीच्या नावासोबत इथं कायमचं मोरया हे नावही जोडलं गेलं। मोरया गोसावी यांच्या अखंड भक्तीमुळे गणेश भक्तांनी त्यांच्या नावाचा जयघोष गणपतीच्या नावाशी जोडला। त्यातूनच पुढे गणपती बाप्पा मोरया हा जयघोष संपूर्ण भारतभर प्रचलित झाला।